आता आपलं जर घडी आपली 9ची असती तर इथून इथं आपण हे बघा किती घेतलेला आहे आपण 10च्या घडीला 2.5 इंच. जर आपली घडी 9ची असते 9.5ची असते तर आपण इथं 9च्या घडीला आपण 2 इंचाचंच इथे घ्यायचं. इथून इथं 2 इंचाचं घ्यायचं. 9.5च्या घडीला 2.25 घ्यायचं. जर 9.5ची घडी असते तर आपण इथून 2.25 इंचाचं घेतलं असतं. हा अर्धा इंच सगळ्यासाठी अर्धा इंच इकडे घ्यायचं. कंबरच्या साईडला अलीकडे अर्धा इंच घ्यायचं. बटनपट्टीच्या साईडला डाऊन करायचं आणि ते मार्जिंगमध्ये पकडायचं. इथून बघा ह्या लाईनपासूनच मी 2.25 घेते. इथून घ्यायचं 2.25. 2.5 इंचाचं पण आता मी इथूनच घेतलेलं आहे बघा. इथून 2.5 इंच बरोबर हे बघा. आणि आपली घडी आता 10:30 11ची असते. 10:30च्या घडीला आपण 3 इंचाचं इथं घेतला असता सेप. पुढच्या साईडला पप पाडण्यासाठी 3 इंचाचं 10:30च्या घडीला. 11च्या घडीला 3.5 इंचाचं घ्यायचं. समजलं. 11च्या घडीला 12च्या घडीला 13ची जी 12:30 13ची घडी असेल तरी पण आपण 3.5 इंच इथे आपण पपसाठी घेणार आहे. फक्त पपसाठी. इथला ॲपेक्स टू ॲपेक्स तर सर्व घडीनुसार म्हणजे जे छातीनुसार ते वाढतच जातं. आणि शोल्डर टू ॲपेक्स पण हा पॉईंट हाईटनुसार कमी जास्त होत असतो. ह्या आठवणीत ठेवा. मी फक्त ह्याचं आपण पपसाठी किती इंचाचं अंतर घेऊ शकतो हे मी सांगितलेलं आहे इथे. आणि हे चेस्टनुसार ॲपेक्स टू ॲपेक्स चेस्टनुसार चेंज होतो. इथे बघा व्यवस्थित असं इथलं माप घेत जावं आणि तेच माप आपण घडीच्या पुढे इथं वाढवत असतो. इथे बघा जेवढं आपण इथं वाढवलेलं असतं तेच पुढे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं. शिलाई मार्जिन आपली जेवढी 1.5 इंचाची असते तेवढीच घ्यायची आणि पुढे आपण वाढवून घेतो. जेवढं आपण इथं पपसाठी घेतलेलं असतं तेवढं आपण इथं पण तेवढंच वाढवून घ्यायचं. जर आपण इथं 2.25 घेतलं तर 2.25च इथं वाढवायचं. आता इथं आपण 2.5 घेतले म्हणून आपण इथं 2.5 वाढवले आहे. आपली ही चेस्ट साईज 34ची आहे म्हणून आपण इथं 2.5 घेतला आहे. 32ची असते तर आपण इथं 2.25 घेतलं असतं. 30ची असते तर 2 इंचाचं घ्यायचं. 28ची असेल तर 1.25-2 इंचाचंच वाढवायचं. जशी आपली चेस्ट साईज छोटी होते तसं इथलं अंतर छोटं होतं आणि जशी आपली चेस्ट साईज आपली वाढते ते इथलं माप आपलं मोठं होतं. हे व्यवस्थित असं आठवणीत ठेवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. 3 पीस प्रिन्स कटमध्ये इथलं पपसाठीचं माप खूप गरजेचं असतं. व्यवस्थित असं माप घ्यायचं. हे आपलं वेस्ट जातं. हे बघा इथलं आपण प्रिन्स कटसाठी 3 पीस प्रिन्स कटसाठी व्यवस्थित असं आपला इथलं पप पॉईंटचं माप घ्यायचं जेणेकरून आपला छातीमध्ये ब्लाऊज व्यवस्थित असा बसला जातो. कारण की इथे जर आपलं माप चुकलं तर आपला ब्लाऊज छातीमध्ये चपटा बसतो, असा टाईट वाटतो. म्हणून आपण इथलं माप व्यवस्थित घ्यायचं. हा आता वेस्टमध्ये जातो. हा इथं आपली शिलाई मार्जिंग आहे. व्यवस्थित अशी शिलाई मार्जिंग पण ॲड करून घ्यायची. आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिंग पाहिजे तर 2 इंच घ्यायची. कमरेला 2 इंच घ्यायची. चेस्टमध्ये पण 2 इंच घ्यायची. आणि इथलं माप तर मी सविस्तर सांगितलेलं आहे. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.